नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ती बाई फ्रॉड आहे हे सौमित्राने आता सगळ्यांसमोर सिद्ध केलेले असते आणि तिला आता जे ऐश्वर्याची माणसं आहे तर ते दोन खोटे पोलीस बनून आलेले असतात आणि ते घेऊन जातात. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ज्या बाईला आपण आपली आई समजत होतो तिने आपल्याला इतका मोठा धोका दिला, आपल्या आईबद्दलच्या भावना दुखवल्या. त्यामुळे ऋषिकेशला खूप असं वाईट वाटतं आणि सर्वजण आता ऋषिकेशकडे बघत असतात. जानकीला सुद्धा आता ऋषिकेशच्या मनाचा खूप एक मोठा आधार असतो आणि ती सुद्धा आता त्याच्या मनाचा विचार करत असते की काय वाटलं असेल. म्हणून आता हे जे काही घडले त्यामुळे सगळ्यांचे चेहरे मात्र अगदी पडलेले असतात. तेव्हा आता ऋषिकेशला आत्तापर्यंत त्याने लताबाईसोबत पार्वती आईचे जे काही म्हणजे आत्तापर्यंत कर्तव्य निभावत तो आला होता. अगदी पार्वती आईचे पायसुद्धा त्याने चेपून दिले होते. जे नाही तर ते सर्व तो करत आला होता. जानकीला सुद्धा आता तो किती पार्वती आईवरून ओरडला होता. जानकी आपल्याला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करत होती की ती बाई पार्वती आई नाहीत, त्या लताबाई आहेत, पण आपण जानकीवर सुद्धा विश्वास ठेवला नाही. याचा आता ऋषिकेशला खूप असं वाईट वाटते आणि आता ऋषिकेश सगळ्यांकडे बघत असतो. सगळेजण ऋषिकेशकडे बघत असतात तर ऋषिकेश सगळ्यांना म्हणतो, हे काय तुम्ही तोंड पाडून बसलात, मला काही झाले नाही, विचार करू नका. आणि हे बघ सौमित्र, खरंच थँक्यू बर का. अरे तू वेळेत आला आणि हे सर्व तुझ्यामुळे उघडकीस आले. तू इतके प्रयत्न करून ती बाई फ्रॉड आहे हे सर्वांसमोर सिद्ध केले. नाहीतर मला माहिती नाही की सौमित्र, अरे अजून किती दिवस मी त्या बाईला आपली आई, आता आई हा शब्द म्हणताच ऋषिकेश लगेच बोलायचं थांबतो. तर सर्वजण परत ऋषिकेशकडे बघत असतात आणि ऋषिकेश अगदी नाराज होत म्हणतो की अजून किती दिवस मी त्या बाईला पार्वती आई समजत आला असतो. सौमित्र म्हणतो की खरंच सॉरी दादा, मला कळतं. अरे तुला फार असं वाईट वाटतं, कारण तुला आईबद्दल किती प्रेम होते आणि त्या बाईला तू पार्वती आई समजत होता. एका क्षणात तुझ्यासाठी होत्याचे नव्हते झाले रे. तेव्हा आता ऋषीचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अरे सौमी, खोटं जे आहे तर ते फार दिवस अगदी टिकत नाही. कधी ना कधी सत्य हे बाहेर येतेच, खोटं हे कधी पकडलं जाणारच जातेच. म्हणूनच मी तुला सांगतो की अरे नाण्यात आणि माणसामध्ये हाच एक खूप मोठा फरक असतो. अरे हे पग, नाणं जर खोटं निघाले तर व्यवहार विस्कटतात आणि माणूस जर खोटा निघाला तर जी नाती असतात तर ती नाती सुद्धा तुटतात. आणि हे पग, मी जानकीला तेव्हाच अगोदर सांगितले होते की जर ती पार्वती आई असेल तर या जगात सर्वात सुखी माणूस मीच असेल. इतकं मी आता त्या पार्वती आई आहेत असे बनून जेव्हा आपल्या घरात आल्या होत्या तेव्हापासून मला इतका आनंद वाटत होता. परंतु नशिबाने मात्र तसे झाले नाही आणि कोणीतरी त्या बाईने येऊन स्वतःच्या स्वार्थासाठी अरे माझ्या भावनांचा वापर करून घेतला. आणि या क्षणाला मला आत्ता सुद्धा तसेच वाटते सौमित्र. जानकी मला अनेक वेळा सांगत होती अगदी डोकं फोडून फोडून की ती तुमची पार्वती आई नाही, तरी सुद्धा मी जानकीवर विश्वास नाही ठेवला. त्यानंतर आता इकडे ह्या ढोंगी ऐश्वर्याचं प्रत्येक आता रडण्याचं नाटक हे सुरूच असतं. रूममध्ये येते आणि आता मोठमोठ्याने रडत असते. तर आता तिच्या मागे पुढे करणारा सारंग मात्र आता ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अहो रडू नका, ऐश्वर्या अहो तुम्ही किती रडणार, बास आता रडू नका. तेव्हा आता ढोंगी ऐश्वर्या लगेच आता सारंगकडे बघते आणि सारंगला अगदी खुश होत म्हणते की सारंग अहो नाही, रडण्याचं फक्त मी एक नाटक करत होते, मी रडत नाही. आणि लगेच आरशासमोर येते, आपले केस वगैरे चेहरा व्यवस्थित करते. सारंग म्हणतो की काय काय बोलतात ऐश्वर्या, अहो तुम्ही तर रडत होतात, खाली असताना सुद्धा तुम्ही किती रडत होतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की शांत, अहो सारंग मी रडण्याचं नाटक करत होते आणि हे बघा मला न रडता सुद्धा ऍक्टिंग करता येते रडण्याची. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही काय बोलतात आणि या सगळ्याचं तुम्हाला टेन्शन नाही आले का. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग कसलं टेन्शन. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या अहो ती बाई म्हणजे आपण जिला घेऊन आलो होतो लताबाईला, त्या लताबाईला पोलीस पकडून घेऊन गेले आणि हे बघा तिची चौकशी होईल आणि ती चौकशी झाल्यानंतर आपल्या विरुद्ध पुरावे मात्र आता पोलिसांना देईल, मग आपण यात गुंतलो जाईल, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का. सारंग आता घाबरलेला असतो. त्याला तर असे वाटते की खरंच ते पोलीस होते. परंतु ऐश्वर्या आता अगदी निवांत असते, कारण ते तिने पाठवलेली माणसं असतात हे तिला माहिती असते. ती विचारते की कुणाला. तेव्हा सारंग म्हणतो की अहो कुणाला म्हणजे काय, पोलिसांना सांगेल, पोलीस आले होते हे तर तुमच्या लक्षात असेल ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो अजून सुद्धा तुमच्या लक्षात आले नाही, तुमची टूप अजून पेटलेली नाही का. अहो ते खोटे पोलीस होते, मी पाठवलेले.
तेव्हा आता सारंग म्हणतो की काय बोलतात ऐश्वर्या, म्हणजे ती पोलीस बनून आलेली माणसं ही तुम्ही पाठवली होती? ऐश्वर्या म्हणते की हो, मीच पाठवली होती, तीच माझी माणसं होती सारंग, ते खोटे पोलीस होते. आणि हे बघा, आता तर आपलं पितळ कोणीच उघडं करू शकणार नाही, आपल्याला कोणीही काही पकडू शकणार नाही, आपल्यावर संशय येणारच नाही, कारण मी सुद्धा खाली रडण्याचं नाटक केलं आणि ती लताबाई फ्रॉड आहे हे सुद्धा पुरावे आता अगदी झालेत, मग आपल्याला कशाला कोण पकडेल? तेव्हा आता सारंग इतका खुश होतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, खरंच तुम्हाला मानलं पाहिजे, तुम्ही अगदी छान असं डोकं चालवतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, ऑफकोर्स, अहो मी कशाला खोटं बोलेल तुमच्याबरोबर. आणि हे बघा, मला एक गोष्ट फार आवडली बाबा, टायमिंग. त्यावर आता सारंग तिला विचारतो की टायमिंग म्हणजे काय, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं, मला नाही कळाले. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा, म्हणजे असं, लता जेव्हा जानकीला हे सर्व सत्य सांगणार होती आणि त्याच वेळेला मात्र सौमित्र जे काही पुरावे आहे तर त्या लताबाईच्या विरुद्ध घेऊन आला आणि जे काही वेळ त्यावेळेस एकत्र आली, म्हणजे सगळं काही एकत्र झाले आणि आपला त्यात फायदा झाला, आपण त्यातून सुटलो आणि ह्या सगळ्यामध्ये ती लताबाई तर अडकलीच. त्याच वेळेस बाकीचं जे काम होतं ते सर्व माझ्या खोट्या पोलिसांनी तर केलेच. ते ऐकून सारंगचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो इतका आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो हळूच, कोणी बघेल. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो मला इतकं टेन्शन आलं होतं, काय सांगू तुम्हाला, परंतु आता कुठे मला इतकं निवांत अगदी शांत वाटतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हळूच सारंग, जरा हळूच. आणि मानलं, अहो ऐश्वर्या तुम्हाला मानलं, खरंच काय डोकं आहे हो तुमचं, किती अगदी परफेक्ट काम तुम्ही केलं आणि तुमच्या त्या पोलिसांच्या माणसांनी सुद्धा किती छान काम केलं. परंतु हे बघा, मी काय म्हणतो बरं ऐश्वर्या, मला एक प्रश्न पडला की लताबाईला घेऊन तुमची माणसं गेली तरी कुठे? तेव्हा ऐश्वर्या हसते. ऐश्वर्या म्हणते की हो, ती माणसं आहेत तर ती लताला त्या ठिकाणी घेऊन गेलेत ज्या ठिकाणी ती असायला हवी होती. त्यानंतर आता ही ऐश्वर्याची माणसं आता लताबाईला घेऊन गाडीतून जात असतात. तेव्हा लताबाई बिचारी म्हणते की हे बघा, अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही केलेले नाही, तुम्ही का मला पकडून घेऊन जातात? त्या ऐश्वर्याने मला खोटं बोलून आता इथे आणले होते आणि जे काही केले ते ऐश्वर्याचं कारस्थान आहे. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची माणसं जोरजोराने हसायला सुरुवात करतात. लगेच लताबाई ओळखते. लताबाई म्हणते की म्हणजे असं आहे तर खरंच ऐश्वर्या खोटं बोलली होती तर, आणि हे सर्व त्या ऐश्वर्याने केलेले आहे. तेव्हा मात्र आता ती जी काही बाई असते तर ती म्हणते की मला माहिती आहे की कोणी काय केले ते. तेव्हा त्या लताबाईला काहीच कळत नसते. लताबाई म्हणते की म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तेव्हा आता तो माणूस सुद्धा म्हणतो की म्हणजे वाघाची पंजे. आणि तो लताबाईला म्हणतो की लताबाई, हे बघा, फिट्ट धरून बसा, आपण आता सुसाट चाललोय. म्हणजे आता ते लताबाईला खूप असे दूर घेऊन असतात. तेव्हा बिचारी लताबाई आता खूप घाबरते. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सर्वजण आता ऋषिकेशला आधार देत असतात, कारण ऋषिकेशचं मन आता खूप तुटलेले असतात, आईच्या भावना दुखावल्या गेलेल्या असतात. तेव्हा आता आणि आपण जानकीला त्याबद्दल किती बोललो, जानकीवर विश्वास ठेवला नाही याचं आता ऋषिकेशला खूप असं वाईट वाटतं. तो जानकीसमोर हात जोडतो आणि म्हणतो की जानकी, मला माफ कर. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, अहो म्हणजे तुमची काही यात चूक नाही, नातीही खोटी असण्यापेक्षा नातीही नसलेली बरी. आणि शेवटी तेच झालं, कारण हे बघा, खोट्याचं बीज हे रुजलं होतं, त्याची मुळंही रुजत असतानाच भाऊजींना रोपटं उपटून मात्र फेकून दिले. म्हणजे जे काही केले ते चांगलेच केले, फक्त वाईट मला एका गोष्टीचं वाटतं, कारण मला लताबाईंना जे काही विचारायचं होतं ते मला नाही विचारता आले, कारण आता जानकीला असे वाटतं की आपल्या आईबद्दल फक्त आणि फक्त लताबाईला माहिती आहे, म्हणून लताबाईच आता ते काही न सांगता निघून गेली आणि ते सुद्धा मी तिला विचारू शकले नाही. तेव्हा आता ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि जानकीला म्हणतो की जानकी, अगं जाऊन दे, तू विचारलं नाही तेच बरं झालं, कारण ती बाई फ्रॉड होती आणि तू तिच्यावर कशाला विश्वास ठेवतेस, तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. त्यावर आता अवंतिका म्हणते की सौमित्र, अरे तू तर जी काही माहिती काढली होती तर त्यामध्ये मात्र त्या बाईने असं काही केलेलं फ्रॉड नव्हते. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की बरोबर आहे आणि मी सुद्धा तोच विचार करत होतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना, माझ्या मनात सुद्धा तेच विचार येतात, कारण पोलीस इतक्या दिवस त्या बाईच्या मागावर होते, पण पोलीस नेमकं आज कसे आलेत? आजच सौमित्र भाऊजींनी इतका मोठा पुरावा आणला आणि त्या बाईचा खोटा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर त्या सौमित्र भाऊजींनी आणला आणि आजच नेमकं पोलीस आले, हे कसं शक्य आहे बरं? तेव्हा आता ऋषी म्हणतो की हे पग कदाचित जानकी असे झाले असेल, आपल्याला आणि त्यांना कदाचित एकाच वेळी कळले असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, हे कदाचित नाही, हे काहीतरी ठरून होऊ शकते. मला
हे सर्व नाही पटत, मला तर नक्की काहीतरी संशय असल्याची खात्री पटते, नक्की काहीतरी गडबड आहे ऋषिकेश. मला असं वाटतं की एकदा आपण पोलीस स्टेशनला चौकशी करून बघायला हवी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आपण जाऊयात. त्यावर आता दोघेही तिकडे जायला निघतात. तर सौमित्र म्हणतो की चला आम्ही सुद्धा येतो. तेव्हा ऋषी म्हणतो की नको सौमित्र, तू घरीच थांब, ऑलरेडी एकतर खूप काही वेळ आता ह्या सर्व गोष्टीमुळे गेलेला आहे, त्यामुळे तू घरीच थांबू शकतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा अरे हे काही कसं बोलतो तू. तेव्हा अवंतिका सुद्धा म्हणते की हो ना दादा, तुम्ही कसं असं बोलतात बरं, कारण स्वतःच्या माणसासाठी आपण कुठे वेळेचं मोजमाप करत असतो का, आपल्या माणसासाठी आपण कसले वेळेचे हिशोब ठेवतोस का. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा काही जरी असले ना तरी सुद्धा तुम्ही घरी थांबा. तेव्हा आता जानकी सुद्धा म्हणते की हो ना बरोबर आहे, आणि तसेही घरामध्ये फक्त ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्यावर आपण अशी घराची जबाबदारी टाकून नाही जाऊ शकत. कोणी ना कोणी घरी असायला हवे, ती काही पण करू शकते, आपण तिच्यावर कसा विश्वास ठेवू शकतो. आम्ही जाऊन येतो त्यामुळे तुम्ही घरीच थांबा. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी पोलीस स्टेशनला निघून जातात. त्यानंतर मात्र आता ही जी माणसं आहे ऐश्वर्याची, तर ते एका अज्ञात ठिकाणी आता म्हणजे मुळशीमध्येच आता ह्या लताबाईला घेऊन येतात. आता गाडीच्या खाली उतरवतात. तेव्हा ती बाई आता लताबाईला अगदी धक्क्याबुक्क्याने धरत असते. तर लताबाई बिचारी ओरडत असते की अगं कुठे नेतात मला, कुठे नेतात म्हणून. आता ते लोक काही लताबाईवर दयामाया दाखवत नाही. तेव्हा आता लताबाई बिचारी ओरडत असते. तेव्हा मात्र हा संपत हा लताबाईवर खूपच ओरडतो. लताबाईला म्हणतो की गप्प बसा. तेव्हा लगेच आता त्याची ती बायको असते आणि तो तिला मॅडम म्हणतो. तेव्हा ती आता जी संपतची बायको असते ती म्हणते की अहो संपतराव, कुठली मी मॅडम, मी तर तुमची बायको आहे. तेव्हा आता लताबाईला खूप मोठा धक्का बसतो. लताबाई आता धक्क्यानेच विचारते की म्हणजे याचा अर्थ काय. तेव्हा आता ती बाई म्हणते की आम्ही खरे पोलीस नाही आणि आम्ही गोवारीकर सुद्धा नाहीत. हा तर माझा जो संपत आहे ना तो माझा राजा आहे, राजा घडामोडे, आणि मी त्याची राणी आहे, राणी घडामोडे. आणि हे जे तुझ्या बॅगमध्ये 1 लाख रुपये आहेत ना तर ते आमचे झालेत आणि त्यापेक्षा आणखीन पैसे आम्हाला मिळतीलच. त्यामुळे आता दोघी सुद्धा गप्प बसा आणि हे पैसे तो आपल्या बायकोच्या हातात देतो, तोपर्यंत मी एक फोन करतो. लताबाई मात्र आता यांच्याकडे पाहतच असते. तेव्हा मात्र आता ती बाई आहे तर ती लताबाईवर ओरडते. लताबाईला म्हणते की शांत राहा, मी तोपर्यंत 1 लाख रुपये मोजते, तू येथेच अशी उभी राहा. तेव्हा लगेच आता हा संपत आहे तर तो फोन करतो. तो फोनवर आता मग्न असतो आणि तो ऐश्वर्याला फोन करतो. ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा मॅडम, मी तुम्ही ज्या ठिकाणी सांगितले होते त्या ठिकाणी तिला घेऊन आलो, तुम्ही येतात ना इकडे की आम्हीच तिची विल्हेवाट लावू. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही मी येते तिकडे, ती माझी अगदी फाईल आहे. त्या लताची जी काही पार्वती आहे तर तिची जी ॲक्टिंग केली ना तर तिने छान अशी ॲक्टिंग केली. तिला मी जे जे सांगितले तर तिने ते केले आणि तिचा शेवट मात्र माझ्याच इच्छेने व्हायला नको का, त्यामुळे तिचा शेवट शेवटी मीच करणार आहे. तेव्हा आता हे सर्व लताबाई ऐकते आणि लताबाईने ऐकल्यानंतर ती स्वतःच्या मनात म्हणते आता जर ऐश्वर्या इथे आली तर मात्र मी संपेल, त्यामुळे आता मात्र नको, मला माझ्या मुलीला शेवटचा भेटण्याचा प्रयत्न करायलाच हवा. आणि तेवढ्यात मात्र लताबाई लगेच तिथून फरार होते, पळून जाते. आणि तेवढ्यात आता फोन झाल्यानंतर संपत फोन ठेवतो आणि मागे वळून बघतो आणि तेव्हा तेथे लताबाई त्याला दिसत नाही. तो लगेच आता आपल्या राणीला विचारतो की अगं राणी, ती बाई कुठे गेली. तेव्हा मात्र आता ही राणी पैसे मोजत असते आणि आता ही सर्वजण लताबाईला शोधत असतात. तेव्हा राणी घाबरते. राणी म्हणते की कुठे गेली, ती तर आता इथेच होती. आणि लगेच ते आता इकडे तिकडे शोधायला सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी इकडे पोलीस स्टेशनला येतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो ना यार रणदिवे साहेब. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की साहेब हे बघा आमच्या घरी 2 म्हणजे व्यक्ती आले होते, म्हणजे इन्स्पेक्टर आणि त्यांची ती मॅडम जे काही आहे ते, आणि त्यांनी आता ही लताबाई आहे ना तर त्या लताबाईला पकडून अगदी ती फ्रॉड आहे असे दाखवले आणि ते पकडून इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आले होते इन्स्पेक्टर सावंत आणि स्पेशल ऑफिसर म्हणजे गोवारीकर मॅडम. तेव्हा आता ही सर्व ऋषिकेश आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो. ते मुंबईवरून आलेले आहे असे त्यांनी आम्हाला सांगितले. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की सावंत आणि गोवारीकर म्हणजे नाही, तुमचा काहीतरी ऋषिकेश गैरसमज होतोय, कारण असे कोणतेही व्यक्ती येथे आलेले नाहीत. तेव्हा आता हे ऐकून जानकीला तर धक्काच बसतो आणि ऋषीला सुद्धा. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे देवा, म्हणजे ते दोघं जे काही होते तर ते खोटे फ्रॉड व्यक्ती होते, तर लताबाईला पकडून येण्यासाठी मात्र त्यांनी हे सर्व नाटक केले. तर आता ऋषी आणि जानकी ह्या सगळ्यांच्या सर्व काही लक्षात येते. जानकीला तर विचार येतो. जानकी म्हणते की परंतु ते लताबाईला का घेऊन गेले असतील, ही माणसं नक्की कोणासाठी काम करीत असतील, म्हणून जानकीला
तिला तर लताबाईची काळजी वाटते. त्यानंतर आता ही इकडे संपतची जी राणी आहे तर ती बाई ती लताबाईला शोधत असते, इकडे तिकडे धावत असते, परंतु लताबाई मात्र आता तेथून सटकलेली असते. लताबाई आपली बॅग वगैरे घेऊन तेथून धावत असते आणि ही जी माणसं आहे तर ती तिला शोधत शोधत तिच्या मागे धावून येत असतात. आता धावता धावता बिचारी लताबाई खूप अशी पळत असते. तिला आता अगदी म्हणजे इतका दम भरलेला असतो, बॅग वगैरे घेऊन व्यवस्थित पळता येत नाही. ती एका ठिकाणी आता पूर्णपणे दम टाकत अगदी उभी राहिलेली असते. ती दोघंही माणसं तिचा पाठलाग करत एकतीकडे शोधत शोधत येत असतात. दोघंही आता एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना खुणावून विचारतात की कुठे गेली असेल. तेव्हा बिचारी लताबाई इकडे धावत धावत आता मंदिराजवळ आलेली असते आणि मंदिराजवळ आल्यानंतर तिला देवीचा जे काही आता घंटानाद आहे तर तो घंटानाद होतो. आता जणू जानकीला भेटण्यासाठी हा तिचा शेवटचा राहिलेला मार्ग असतो. म्हणजे आता देवानेच आता ह्या मायलेकींची भेट घडवण्यासाठी लताबाई सोबत आता देवीनेच हा मार्ग दाखवलेला असेल आणि शेवटी लताबाई आता त्या देवाच्या मंदिरात येते आणि तेथे अगदी तिला अगदी म्हणजे सुरक्षित वाटत असते. तर इकडे दोघे आता इतके जण शोधत असतात. आता दोघांना विचारतात की कुठेच दिसली का. तेव्हा ती बाई म्हणत असते की नाही, अजूनपर्यंत ती कुठे गेली मला नाही दिसली. तेव्हा दोघे आता आणखीन शोधून शोधून दमलेले असतात. तेव्हा संपत त्या आपल्या राणीला म्हणतो की तू इकडे बघ, मी इकडे बघतो. म्हणून दोघे आता दोन्ही दिशेला शोधायला जातात. त्यानंतर आता इकडे ऋषी आणि जानकी हे पोलीस स्टेशनला असतात. इन्स्पेक्टर साहेबांना हे सर्व सांगितल्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब फोन लावतात. कोणीतरी गोवारीकर मॅडम आणि सावंत इन्स्पेक्टर होते. एक बाई होती आणि एक पुरुष होता. लता म्हणून त्यांची केस आहे. तर आणि ठीक आहे, मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवतो, जर काही माहिती मिळाली तर तुम्ही लगेच आम्हाला कळवा. म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब चौकशीसाठी सगळे काही फोटो वगैरे पाठवतात. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर जानकी इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की काय झाले. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मुंबई ब्रांचला फोन केला होता, परंतु तेथे मला असे समजले की ह्या लताबाई केसबद्दल त्यांना फारशी माहिती नाही. इनफॅक्ट म्हणजे मला तुम्हाला असे सांगायचे की ह्या बाईच्या जे काही लताबाई नाव आहे तर तिची कोणती शोधाशोध सुद्धा सुरू नाही आणि तिच्या विरुद्ध कोणतेही आता हे फ्रॉड वगैरे आहे, चोरी असे कोणतेही प्रकरण नाही आणि असं कोणत्याही केसची नोंद येथे नाही. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की परंतु साहेब मात्र ते लोक हेच सांगत आले होते आणि असे सांगून ते लताबाईला घेऊन गेले. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना, आणि ते लोक कुठे घेऊन गेले असतील त्यांना. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब जानकीला विचारतात की तुम्हाला त्या बाईची काळजी वाटते का. आणि हे बघा, अहो जो काही आहे ते सगळं काही तिचा बॅकअप प्लॅन असेल. जानकीला मात्र आता यावर विश्वास बसत नाही. जानकी म्हणते की म्हणजे इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो आपण पकडले गेलो हे असं समजल्यानंतर आता त्यांनीच खोटे पोलीस बोलावून घेतले असेल आणि आपल्या स्वतःची सुटका करून घेतली असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, अहो ते लोक आलेत आणि डायरेक्ट लताबाईंना घेऊन गेलेत. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो ते एक नाटकच होते. हे बघा, ती बाई तिच्या साथीदारांच्या मदतीने पसार झाली असे काहीतरी असेल आणि हे बघा, हे असे खोटे पोलीस बनून मात्र फसवणाऱ्या लोकांची काही कमी नाही. तेव्हा आता जानकीचा विश्वास नसतो. जानकी म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जे काही बोलतात तर मला नाही वाटत की ती बाई ह्या सर्व थरायला जाऊन पोहोचेल म्हणून आणि हे सर्व नाटक ती करेल म्हणून. ती बाई खोटं बोलू शकते, नाटक करू शकते, परंतु इतका मोठा प्लॅन ती नाही करू शकत. त्यामुळे साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, काहीतरी नक्की गडबड आहे, कारण त्या बाईकडे बघून मला कधीही असे नाही वाटले. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब जानकीचं म्हणणं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही तिच्या विरुद्ध जे काही केस वगैरे नोंदवायची आहे तर ती लिहून द्या, आम्ही तिचा शोध घेतो. त्यानंतर आता त्या संपत आणि ती राणी आहे तर तिने ज्या ठिकाणी ऐश्वर्याला बोलावलेले असतात तर त्या ठिकाणी मात्र ऐश्वर्या येते आणि त्यांना शोधत असते. ही लोक कुठे गेले असतील, येथे कोणी दिसत नाही. गाडी मात्र इथे आहे परंतु इथे कोणी का दिसत नाही, नक्की हे गाडीत असतील. म्हणून ऐश्वर्या तेथे येते आणि गाडीत डोकावून बघते तर गाडीमध्ये कोणीही ऐश्वर्याला दिसत नाही आणि अरे हे तर गाडीत नाही, मग ते कुठे गेले असतील आणि ती लता सुद्धा कुठे गेली असेल. आणि तेवढ्यात मात्र इकडे तिकडे बघत असताना संपत आणि राणी धावतच येतात. लताबाईला खूप काही शोधतात परंतु लताबाई काही सापडत नाही. तर ऐश्वर्या तेथे उभीच असते. ऐश्वर्या आता त्या दोघांना विचारते की अरे काय आणि कुठे होतात तुम्ही दोघं, आणि हे काय तुम्ही दोघेच, आणि ती लताबाई कुठे आहे. तेव्हा आता संपत आणि राणी ह्या दोघांना खूप असा दम भरलेला असतो. तेव्हा संपत अगदी दम टाकत ऐश्वर्याला म्हणतो की मॅडम अहो ती पळाली. तेव्हा ऐश्वर्याला तर अगदी धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या आता दोन सणकणी ह्या दोघांच्या कानामागे देते आणि पळाली, तुम्ही दोघं मूर्ख होतात का, एका म्हाताऱ्या बाईला तुम्ही पकडू शकला नाहीत, कशी पळाली ती. तेव्हा राणी म्हणते की अहो मॅडम तिने
तिने वेळच दिला नाही. संपत म्हणतो की ती आम्हाला चकमा देऊन पळाली. तेव्हा ऐश्वर्या खूप ओरडते, मूर्ख कुठले आणि येथेच उभे राहणार आहात का, जा तिला शोधून काढा. तेव्हा आता संपत आणि राणी पुन्हा त्या बाईला शोधायला म्हणजे लताबाईला शोधायला जातात. ऐश्वर्याला भलतेच टेन्शन येते. ऐश्वर्या डोक्याला हात लावते, आता ही कुठे गेली असेल आणि कशी पळाली. त्यानंतर मात्र आता लताबाई ही श्रावणी सोमवार असल्यामुळे तेथे महाप्रसाद असतो आणि आता महादेवाच्या मंदिरात खूप गर्दी असते तर तेथे आलेली असते. आता ती तेथे देवाच्या मंदिरात येते. देवाची मदत म्हणजे तिला आता शेवटी मदतच होणार असते. जानकीची तेथेच तिची भेट होणार असते. त्यानंतर मात्र आता संपत आणि राणी शोधत शोधत आता इकडे तिकडे धावत असतात. अजूनपर्यंत मात्र लताबाई त्यांना काही शोधलेली नसते. तेव्हा लताबाई त्या महादेवाच्या मंदिरात येते. तेव्हा मात्र आता मंदिरात येऊन ती देवाला हात जोडते आणि एका ठिकाणी आडोशाला बसते, देवाला हात जोडते आणि आपल्या बॅग मधून एक डायरी काढते आणि तो फोटो आहे जानकीचा आणि तिचा लहानपणीचा, तर तो फोटो काढते, रडत असते आणि आता देवाला अगदी म्हणते की हे बघ, सगळ्यांसमोर जरी मला खोटं ठरवलं गेलं असलं तर देवा, अरे माझ्या जानकीला दाखवण्यासाठी हे 2 मात्र पक्के पुरावे आहेत. तिच्या डोळ्यासमोर जे माझं वाईट चित्र उभं केलं गेलं ते सर्व मी दूर करेल, परंतु जानकीसाठी देवा मी जी चिठ्ठी लिहून ठेवली, जर तुला तुझ्या आईबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तू मला येऊन भेट. त्यामुळे महादेवा तूच असं काहीतरी चमत्कार कर आणि काही करून ती चिठ्ठी आहे तर ती माझ्या जानकीच्या हाताला लागून दे रे. म्हणून लताबाई आता खूप रडत असते आणि देवाला अगदी प्रार्थना करते. त्यानंतर मात्र आता सारंग आहे तर सारंगने ती चिठ्ठी आपल्या हातात घातलेली असते. तेव्हा सारंग मात्र गच्चीवर असतो आणि ती चिठ्ठी आपल्या खिशातून काढतो आणि म्हणतो की ऐश्वर्या हुशार आहे, परंतु हा सारंग मात्र काही कमी हुशार नाही. आता मात्र ऐश्वर्याला कळेल की ही चिठ्ठी मी कशी लताबाईंना जी काही जानकीला लिहिली होती ती चिठ्ठी कशी पळवली म्हणून सारंगला खूप असा आनंद होत असतो. ऐश्वर्या मात्र खूप असा खुश होणार आहेत आणि वा चिठ्ठी वा असे बोलून तो चिठ्ठीचा जो काही पुठ्ठा चुरगाळून एकत्र करतो आणि तो गोळा करून आता तो जो काही चिठ्ठी आहे तर ती फेकून देतो. आणि इथे सुद्धा आता एक खूप मोठा चमत्कार होऊन ती चिठ्ठी जानकीच्या हाती लागणार असते. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या ही इकडे ती बाई कुठे गेली असेल म्हणून शोधत असते. नक्की ती बाई घरी तर गेली नसेल ना. आणि मी सारंगलाच विचारते आणि तेवढ्यात मात्र सारंगचा फोन येतो. सारंगला फोन करून विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं, ती लताबाई घरी आली का. त्यावर तर सारंग म्हणतो की नाही हो ऐश्वर्या, उलट मला नाना हेच सांगत होते की जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा हे पोलीस स्टेशनला गेलेत म्हणून. नक्की ऐश्वर्या काय झाले बरं, तुम्ही काय इतक्या टेन्शन मध्ये आहात. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी वैतागून म्हणते की सारंग, अहो ती गुंड होती ना, तर त्या गुंडांच्या हातून लताबाई पळाली. ती म्हातारी त्यांच्या हातावर तुरी देऊन अगदी पळाली. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे बापरे, म्हणजे ऐश्वर्या, अहो ती बाईच गुंड निघाली. ऐश्वर्या वैतागून अगदी टेन्शनमध्ये डोक्याला हात लावते आणि म्हणते की सारंग, मला एक कळत नाही की त्या बाईला आता कुठे शोधायचं. म्हणजे ती कुठे असेल, बस स्टँडवर, कुठल्या हॉटेलला, कुठे असेल ती, मला खरंच कळत नाही. तेव्हा आता लगेच सारंग हसतो. सारंग म्हणतो की अहो कसलं बस स्टॉप आणि कसलं हॉटेल वगैरे, ती लताबाई कुठे असेल ना तर ते मला माहिती आहे. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की म्हणजे मला सांगण्यासाठी कुठला मुहूर्त तुम्हाला शोधायचा आहे का. बरं एक मिनिट, तुम्हाला कसं माहिती बरं लता कुठे आहे ते. तर लगेच सारंग म्हणतो की सांगतो, ऐका बरं. आणि लताबाईने जी जानकी बहिणीला चिठ्ठी लिहिली होती ना, ती चिठ्ठी मी पळवली सुद्धा आणि ती चिठ्ठी वाचली सुद्धा. त्यात असे लिहिले होते, मला तुझ्या आईबद्दल माहिती आहे आणि जानकी, तुला जर ते जाणून घ्यायचं असेल आणि जेव्हा तू मला ज्या तळ्याकाठी शंकराच्या मंदिरात वाचवले होते तर त्या शंकराच्या मंदिरात येऊन तुम्हाला भेट. आता सारंगने मात्र ह्या ऐश्वर्याला अगदी पत्ताच दिलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, म्हणजे तलावाजवळच्या शंकराच्या मंदिरात, म्हणजे ते मंदिर की जेथे आपण लताबाईला आणले होते. आणि ऐश्वर्या लगेच सारंगवर खुश होते आणि सारंग, खरंच कमाल, तुम्ही खूप असं मोठं काम माझं केलं. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की मग, आणि तुम्हाला तर कायम असेच वाटते की मी काही करत नाही म्हणून. आणि सारंग, मला एक गोष्ट सांगा बरं, म्हणजे जी चिठ्ठी आहे लताने जानकीला लिहिली होती तर ती चिठ्ठी जानकीने वाचली का असे आता ऐश्वर्या विचारते. तर सारंग म्हणतो की नाही हो, ती चिठ्ठी कशी वाचेल, ती वाचण्याच्या अगोदर ती चिठ्ठी मी तिथून पळवली. मला एक गोष्ट सांगा की ती तिथून कुठे गेली म्हणून. तेव्हा लगेच आता म्हणजे सारंग म्हणतो की पोलीस स्टेशनला गेली. ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, जानकी नाही तर ती चिठ्ठी कुठे आहे. सारंग म्हणतो की चिठ्ठी का, अहो चिठ्ठी कशाला मी ठेवेल, चिठ्ठीचा बोळा केला आणि ती फेकून दिली. तुम्ही काही काळजी करू नका, जानकी बहिणीला ती चिठ्ठी नाही सापडणार.
आणि कुठे म्हणालात की शंकराचे जे काही ते तलावाकाठी मंदिर आहे तेथेच ना, तेव्हा आता सारंग म्हणतो की थँक्यू ऐश्वर्या आणि थँक्यू चिठ्ठी. तेव्हा ऐश्वर्या लगेच आता त्या मंदिरात जायला निघते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता लताबाई रडतच महादेवाला म्हणते की महादेवा काही चमत्कार कर, परंतु माझ्या जानकीच्या हाताला ती चिठ्ठी लागून दे. आणि तेवढ्यात जानकी आता ही बाहेर असते आणि जानकी आता अंगणामध्ये असताना मात्र ती चिठ्ठी तिच्या पायाला लागते आणि तेव्हा ती चिठ्ठी उचलते. तेव्हा मात्र ती चिठ्ठी आता जानकी वाचते. तर आता सारंग हे सर्व बघतो. सारंग लगेच ऐश्वर्याला अगदी रडवल म्हणजे जो काही चेहरा आहे तर करतो आणि सांगतो की ती चिठ्ठी जानकीने वाचली म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तुम्ही जी फेकून दिलेली चिठ्ठी आहे लताबाईने लिहिलेली ती चिठ्ठी जानकीने वाचली तर सारंग म्हणतो की हो, आणि जानकी बहिणी जर तेथे आली तर. तेव्हा जानकी आता मंदिरात येते. तर ऐश्वर्या म्हणते की आज किती काही झाली तरी त्या आईची आणि मुलीची भेट नाही होणार. तेवढ्यात मात्र आता लताबाई ही अगदी तेथे नसते आणि लताबाईची जी साडी वगैरे आहे तर ती जी म्हणजे राणी आहे तर त्या संपतची बायको ती गुंड ऐश्वर्याची, तर ती आता लताबाईची साडी वगैरे घालून तेथे म्हणजे बसलेली असते. आणि जानकी मात्र आता देवाला हा नमस्कार करून तिच्या खांद्यावर हात ठेवते. तिला असं वाटतं की लताबाई आहे म्हणून जानकी खांद्यावर जेव्हा हात ठेवते तेव्हा ही राणी जानकीवर धावून येते. तिच्या हातामध्ये सुरा वगैरे असतो आणि तिने जानकीवर सुरा अगदी उगारलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो या महादेवाच्या मंदिरात आता लताबाई जानकीला भेटेल का आणि जानकीला हे संकटातून कोण वाचवेल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.